भावना व्यक्त केल्या। तर यानंतर खासदार राहुल गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे ट्विट, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांच्या अपघाती निधनाची बातमी वेदनादायी आहे। या दुःखाच्या क्षणी मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभा आहे। या दुःखद प्रसंगी मी संपूर्ण पवार कुटुंब आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची प्रतिक्रिया आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनाचं वृत्त ऐकून मला तीव्र धक्का बसलाय। सार्वजनिक जीवनात त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी समर्पित भावनेनं काम केलं। त्यांना सर्वजण प्रेमानं दादा म्हणत असत। जनतेप्रती असलेले प्रेम, तळमळ आणि लोकसेवेची निष्ठा यासाठी ते ओळखले जात। त्यांच्या निधनावर मी अंतःकरणातून शोक व्यक्त करतो। त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक या दुःखातून सावरावेत यासाठी मी प्रार्थना करतो। कुणाची बेड गावला होता एकदम बाबासाहेब कुठाल आपला देव गेला, आपला नेता गेला, पाटील पोरगा गेला। कुणाची बेड गावला होता आपला माणूस गेला, आपला नेता गेला, हीच भावना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि शोकसागरात हे सगळे कार्यकर्ते बुडालेले आहेत। कुणी कुणाला सावरायचं, कुणी कुणाला धीर द्यायचा हेही कळेनासं झालेलं आहे आणि अपघातानंतरची ही दृश्य आहेत, कागदपत्र विखुरलेली आहेत।